नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला आज आपण मालवणी पद्धतीने मटण तयार करूया. तर इथे बघा मटण मी असं स्वच्छ धुवून साफ करून घेते. तर इथे आपलं मटण साफ करून झालंय. आता त्याच्यासाठी आपण आलं, मिरची आणि लसूण वाटून घेऊया आणि आता ह्या मटणाला आपण मॅरिनेटसाठी लावून ठेवूया. तर इथे मी पेस्ट लावते, थोडीशी हळद, मालवणी मसाला टाकते मी आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करते आणि मटणाला लावून ठेवते आणि मॅरिनेट होऊ दे त्याला अर्धा किंवा 1 तास, जसा तुमच्याकडे वेळ असेल तसा. मी अर्धा तास मॅरिनेटसाठी ठेवून दिलेलं असंच. आणि नंतर मग फोडणीची तयारी केली. वाटण आपल्याकडे आहे तयार केलेलं आणि वाटणाचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनेलवर आहे. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फोडणीत कांदा टाकलाय आपण आणि आलं लसूणची पेस्ट टाकतोय. छान फोडणी परतून घेतोय बघा आपण. आणि त्यानंतर आपण तर येण्यासाठी थोडासा इथे मालवणी मसाला टाकलाय, तोही चांगला असा फोडणीत परतून घेतलाय. त्यानंतर मॅरिनेट झालेलं आपण मटण टाकतोय, तेही चांगलं आपण असं परतून घेऊया. चांगलं फोडणीमध्ये पाणी सुटेपर्यंत, अगदी मटण असू दे की चिकन असू दे, परतून घ्यायचं तोपर्यंत. म्हणजे आपण आलं लसूण लावलेलं असतं ते सुद्धा चांगलं अगदी अंगात त्याच्या मुरतं मटणाच्या, त्याच्यामुळे चांगलं असं परतून घ्यायचं. आणि आलं लसूण फोडणीमध्ये परतलं पण जातं, जे आपण लावलेलं कच्चं असतं ते. आणि त्यानंतर आपण झाकण ठेवूया, कारण मी पाणी आधी टाकणार नाहीये, त्याच्यात मीठ पण नाही टाकणार आहे. इथे बघा सुकं खोबरं आणि ओलं खोबरं, कांदा, आलं लसूण भाजलेलं आहे. हे सगळं वाटणाचा व्हिडिओ आहे आपला, तो बघा जाऊन, तिथे वाटण दाखवलेलं आहे. आणि इथे बघा आपण थोडंसं पाणी घालून वाटण वाटून घेतोय. मी हे मटण ना 2-3 वेळा खोलले आणि आम्ही मटणामध्ये ना लगेचच मीठ नाही टाकत, कारण मीठ टाकलं तर मटण शिजत नाही. मटण शिजल्यानंतर मीठ टाकते. आता आपलं मटण शिजले, मी इथे मीठ टाकले बघा. कसे आम्ही कोकणातून म्हणजे मालवणी पद्धतीने मी हे दाखवते, त्याच्यामुळे आम्ही काय करतो, चिकनाक लगेच मीठ घालतो, पण मटणाक आम्ही मटण शिजल्यावरच मीठ टाकतो त्याच्यात. आता ह्या आपण वाटण वाटून घेतलेलं मालवणी पद्धतीचं ना ता टाकते. जेवढा हवं तेवढाच टाकायचा. उगीच जास्त वाटण टाकलं ना तरी मग खोबऱ्या खाल्यासारख्या होता, त्यामुळे जास्त तुम्ही वाटण टाकू नका. आता इथे बघा मी गरम पाणी होते वाटण टाकून झाल्यानंतर. आणि आता आपल्या ह्याला पुन्हा एक चांगली उकळी काढूया. मटण आपलं शिजलेलं आहे, गरम पाणी टाकलंय आपण. आणि त्यानंतर आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकूया. आणि बघा कसली जबरदस्त मटणाला तर्री पण आली आहे. वरून मी कोथिंबीर टाकते. ह्याच्याबरोबर मी तांदळाच्या भाकरी केलेल्या, कारण उष्णता खूप आहे. वडे केले तर तेलकटपणा जाणवतो, तेलकट जात नाही. आणि ह्याच्याबरोबर मी सोलकढी सुद्धा केलेली. तर मग तुम्ही पण करा उद्याच्या रविवारी असं मटण अगदी चमचमीत. त्याच्यावर अशी भाकरी, सोलकढी तयार करा.